नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलेच आहे की आज आपण काकडीमध्ये ज्वारीचं पीठ घालून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीच बनवली नसेल. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 2 ताज्या काकडी घ्यायच्या आहेत. आता ही काकडी आपल्याला व्यवस्थित अशी सोलून घ्यायची आहे. याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला काकडीची साल काढायची नसेल तर नाही काढली तरीसुद्धा चालेल. दोन्ही काकड्या पहा, इथे आपण व्यवस्थित अशा सोलून घेतलेल्या आहेत. काकडी संपूर्णपणे व्यवस्थित अशी सोलून झाली की आता मागचं पुढचं जे देठ असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. दोन्ही काकडीचं आपण मागचं पुढचं टोक कट करून घेऊया. आणि आता काकडी आहे ना, याचा एक तुकडा काढायचा आहे आणि तो तुकडा खाऊन पाहायचा, कारण बऱ्याच वेळा काकडी कडू असते. त्यामुळे अगोदर चाखून पाहायचं की काकडी कडू तर नाही ना. दोन्ही काकड्या आपल्याला टेस्ट करायच्या. आता यानंतर अशा पद्धतीची आपल्याला एक किसणी घ्यायची आहे. आता या किसणीने आपल्याला ही काकडी व्यवस्थित अशी किसून घ्यायची आहे. उभ्या आकारामध्ये आपण याचा मस्त असा किस बनवून घेऊया. पहा, इथे मस्त पातळसर असा आपल्या काकडीचा किस तयार होतोय. दोन्ही काकड्या आपण अशाच व्यवस्थित किसून घेऊयात. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर गरमी असते, मग आपल्याला काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं, जे की पोटाला थंडावाही देईल आणि पौष्टिकसुद्धा असेल. मग ही रेसिपी नक्कीच उन्हाळ्यामध्ये करून तर पाहिलीच पाहिजे. इतकी भन्नाट आहे, पौष्टिक आहे, पोटाला थंडावा देणारी आहे. पहा, इथे आपण दोन्ही काकड्या आहेत ना व्यवस्थित अशा किसून घेतलेल्या आहेत. आता हा तयार झालेला किस आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पहा, काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे. आता या पाण्यामध्येच आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जे की अगोदरच चाळलेलं आहे. आता गरजेप्रमाणे यामध्ये जसं जसं पीठ मिक्स होईल तसं तसं यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि एका हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे ना किती पीठ लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगते. जितकं हे काकडीचं पाणी पीठ ऑब्झर्व करेल, शोषून घेईल, त्यानुसार आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, इथे काकडीच्या पाण्यामध्ये आपलं हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित असं भिजलं जाते. तर पहा, जितकं पाणी होतं त्यानुसार आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि इथे मी टोटल अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. पहा, असं घट्टसरपणा आला की ज्वारीचं पीठ घालायचं बंद करायचं. जितकं काकडीमध्ये पाणी होतं तितकंच आपण यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं हे काकडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, 1 वाटी पिठापैकी आपली अर्धी वाटी ज्वारीचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. फक्त अर्धी वाटी आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. तर तुम्हाला जितक्या लोकांसाठी हा नाश्ता बनवायचा आहे, हा पदार्थ बनवायचा आहे, त्यानुसार तुम्ही इथे साहित्य कमी जास्त करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक रवा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायचं आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे घालूयात. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा ओवा हातावरती घेऊन तो अशा पद्धतीने व्यवस्थित असा चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा खूप छान खमंगपणा यायला लागतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेऊया. इथपर्यंत आपण जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नव्हता, पण पुढे गरज पडली तर आपण 1-2 चमचे पाणी वापरूया. तर मी हा नाश्ता 2 व्यक्तींकरता बनवून घेत आहे. तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे याचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. पहा, आपण हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. हे मिश्रण हलकंसं घट्टसर असं वाटत आहे, त्यामुळे अगदी 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण यामध्ये काकडी वापरलेली आहे, बाकीच्या भाज्या घातलेल्या आहेत, ज्यामुळे या मिश्रणाला नंतर पाणी सुटू शकतं. त्यामुळे अगदी 1 ते 2 चमचा यामध्ये पाणी घालायचं, जेणेकरून हे मिश्रण मध्यम अशा स्वरूपाचं बनेल. आणखीन 1 चमचा पाणी घालूया. फक्त 2 चमचे आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. मध्यम अशा स्वरूपाचं आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे. पीठ जास्त घट्टही नको आणि जास्तच पातळ पण नको, मध्यम अशा स्वरूपाचं असायला हवं. पाहू शकता, या स्वरूपाचं आपली या पिठाची कन्सिस्टन्सी आहे. इथे आपलं काकडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आता तयार केलेलं काकडीच्या पिठाचं जे मिश्रण आहे ते पीठ आपल्याला घ्यायचं आहे. पॅनवरती घालून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि याला पसरवून घ्यायचं. हाताला पाणी लावल्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही. आता व्यवस्थित असं पसरवून घेऊया. जास्त जाडही नाही, जरासं पातळसर असं याला पसरवून घ्यायचं आहे.
तर इथे आपण बनवतो आहे काकडीचे थालीपीठ किंवा तुम्ही याला पराठेसुद्धा म्हणू शकता, जे की अगदी झटपट तयार होतात, अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होतात आणि कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तयार होतात. तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर हा पदार्थ नक्की बनवू शकता. थालीपीठ घातलं की यावरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं अगदी बारीक गॅसवरती याला भाजून घ्यायचं. 3 ते 4 मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं, वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊया. पहा, खालच्या बाजूने हे थालीपीठ अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून थालीपीठ खूप छान खमंग असे भाजले जातात आणि चवीलासुद्धा खूप जास्त रुचकर लागतात. पहा, इथे आपण अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने हे काकडीचे थालीपीठ मस्त असे भाजून घेतलेले आहे. पहा, ज्यांना गव्हाचं पीठ, बेसन अशा काही पदार्थ चालत नसतील किंवा जे लोक डाएटवर आहेत त्यांच्यासाठी हा पदार्थ खूपच उपयुक्त आहे. ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे, त्यामुळे खायलासुद्धा पौष्टिक आहे, पचायलाही हलकं फुलकं आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा जेवण जात नसेल किंवा काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर हा काकडीचा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. चवीलाही भारी लागतो आणि बनवायलासुद्धा झटपट आहे. आता याच पद्धतीने आपण आणखीन एक थालीपीठ इथे बनवून घेऊया. हे थालीपीठ आपल्याला जास्त जाड पण नाही बरं का, जरा पातळसर असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे पटकन भाजले जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. तुम्ही तर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर प्रथमच आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवरती सर्वात आधी अशा पौष्टिक आणि युनिक रेसिपीज मी घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवरती मी खूप सारे युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, काकडीच्यासुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या युनिक आणि पौष्टिक रेसिपीज जरूर आवडतील. पहा, इथे आपण दुसरे थालीपीठसुद्धा अगदी खमंग असे दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे. याला मी मध्यम आकारामध्ये बनवून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे हे थालीपीठ बनवून घेऊ शकता. जितकं तुम्ही याला बारीक गॅसवरती भाजून घ्याल ना, तितकंच हे चवीला खूप खमंग लागतं. पहा, इथे आपण अशाच पद्धतीने हे सर्व थालीपीठ बनवून घेऊया. तुम्ही सुद्धा असे काकडीचे खमंग थालीपीठ नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. पहा, इथे आपण सर्व काकडीचे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. याला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा सॉससोबत सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूपच भारी लागतात. पाहू शकता, थालीपीठ अगदी मस्त खमंग असे भाजलेले आहेत. आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. पाहू शकता, हे काकडीचे थालीपीठ खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग, बाय बाय.